आता इकडे धैर्य आणि सावी दोघंही निघालेत गाडीचा शोध करण्याकरिता. म्हणजेच ज्या गाडीने इकडे सावीच्या पप्पांना उडवलेलं आहे त्याच गाडीचा शोध घेण्यासाठी निघाले दोघंही. तर आता इकडे दामिनी जी असते इकडे सावीला शिरा भरवत असते. आता इकडे सावी मनातल्या मनात विचार करते की खरंच या बाईला काहीच कसं नाही वाटत. लवकरच या बाईला जेलच्या अंदर टाकायला पाहिजे, खडे फोडायला. ज्या बाईने माझ्या पप्पांचा ॲक्सिडेंट केलाय, माझ्या पप्पाला मारून टाकलंय, त्याच बाईच्या हाताने आज मला हे सगळं खावं लागत आहे. आणि आता इकडे ती बोलत असते धैर्याकडे बघत, म्हणजेच मनातल्या मनात की खरंच हिला काहीच कसं नाही वाटत. इतकं सगळं होऊ नये अशी दाखवते की काही केलेलंच नाहीये. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकत चालली आहे बाई. किती निर्लज्ज आहेस ही. आता इकडे ती नाही तर तिच्या मनामध्ये विचार येत असतात. इकडे दामिनीच्या मनात विचार असतात की सावे, आता लवकरच तुझं मरण माझ्या समोर तुझ्या समोर दिसत असेल. म्हणजेच आता बघ, लवकरच तू या जगातून तर जाणार आहे. आता एक एक दिवस मोजायला तू रेडी राहा. कारण आता इकडे तिने त्या शिऱ्यामध्ये विष टाकलेलं असतं. आता इकडे धैर्य बघतो आणि बोलतो, अरे वा, सगळा शिरा संपवलाय, गुड गर्ल. आता इकडे त्यावर दामिनी बोलते, ती गुड गर्लच आहे. आणि धैर्य, तू सुद्धा आता नाश्त्याला येशील. आता इकडे ती चालली जाते. आता इकडे ती रूममध्ये जाते आणि त्या विषाच्या बाटलीकडे बघत बसते. आणि आता इकडे ती कॅलेंडरवर एक एक दिवस क्रॉस करत जाते आणि बोलत असते की आता सावीचं मरण लवकरच जवळ आलेलं आहे. आणि आता इकडे ती हे सगळ्याचा विचार करत असते. आता इकडे धैर्य सुद्धा आवरायलाच निघतो. आता इकडे सावी लगेचच इकडे रिनीला मेसेज करते की भेटायला ये म्हणून. आता इकडे ती बाहेर वाटच बघत असते. आणि आता इकडे रिनी येते. आता इकडे त्यावर सावी तिला गाडी मागे घेऊन लपते आणि बोलते, म्हणजे तिकडे रिनी बोलते, काय ग सावे, मला इथे कशाला बोलवलं आणि कोणी बघितलं तर. त्यावर तिकडे ती बोलते, नाही, आपल्याला इथं कोणीच बघणार नाही. आणि मी तुला याच्यासाठी बोलवलंय की आपल्याला दामिनी मॅडमच्या विरोधात जर पुरावे शोधायचे असतील तर आपल्याला त्यांच्या रूममध्ये काही ना काही बघावं लागेल. त्यांच्या रूममध्ये सगळे काही क्लू मिळतील. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, पण कसं, त्यांच्यासमोर कसं त्यांच्या रूममध्ये चेक करायचं. त्यावर तिकडे ती बोलते, नाही अगं, त्या बुधवारी 12 ते 4 बाहेर कसले तरी कामाला जातात, म्हणून तू बरोबर 12 वाजता ये. आता इकडे त्यावरती बोलते की हो बरं, मी आता जाते, नंतर येते. आता इकडे एकदम सावी आतमध्ये जाणार तर इरा एकदम समोरून येते आणि बोलते, काय ग, इथे काय करत होतीस. त्यावर आता इकडे सावी बोलते, मी फ्रेंडला शोधत होते. मी फ्रेंडला शोधत इथपर्यंत आले. तो ना मला न सांगताच गेला. मी कट्टी आहे त्याच्याशी. मी ना त्याच्याशी बोलणारच नाही. आता असं सगळं म्हणून ना तिकडे ती आतमध्ये जाते. आता इकडे इरा विचार करते की ही ते काय करत असेल, हिला कोणी भेटायला तर नसेल आले. आणि म्हणून तिकडे ती शोधत असते. आता इकडे आर्या आणि सावी दोघी आता इकडे हॉलमध्येच खेळत असतात दाराजवळ. कारण आता इकडे सावीचं पूर्ण लक्ष असतं दामिनीकडेच, केव्हा जाणार आणि केव्हा नाही म्हणून. आणि आता इकडे अवंती जी असते तिथेच भाजी निवडत बसलेली असते. आता इकडे तितक्यातच म्हणजेच आता इकडे ही विचार करते की अजून रिनी का नसेल आली. त्यावर ते एकदम समोरून रीना येते. आता इकडे ती बोलते, सावे, मी खेळू तुझ्यासोबत. त्यावर इकडे ती बोलते, म्हणजे आता इकडे ती काहीच बोलत नाही. आणि आता इकडे या दोघीही बॅडमिंटन खेळत असतात. त्यावर आता इकडे रिनी आर्याला बोलते, दे आर्या मला बॅट. त्यावर आता इकडे सावी धावत तिने बोलते, नाही, तू नाही घ्यायचं, ह्या तर आमच्या बॅट आहे ना. त्यावर आता इकडे अवंती बोलते, सावी बाळा, ती तुमची फ्रेंड आहे ना. हे बघ, तू विसरलीस का, तुला तिने काल गिफ्ट्स नव्हते आणले का, ड्रॉइंग्स, कलर आणले होते ना, मग तुम्ही सुद्धा तिला खेळणे शेअर करायला हवेत ना. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, ठीक आहे, घे तू. आता इकडे या बॅडमिंटन खेळत असतात. आता इकडे त्यावर ही बोलते सावी, आर्या, अजून खेळणी आण जा. आता इकडे त्यावर ती गेल्याबरोबर आता इकडे हरिणी हळूच विचारते, काय ग सावे, प्लॅन ऑन आहे ना. त्यावर आता इकडे ती बोलते, हो, म्हणूनच मी इथे उभी आहे, दामिनीवर नजर ठेवण्यासाठी. आता इकडे त्यावर ती बोलते, बरं ठीक आहे. आता इकडे तितक्यातच आता हे बॉल खेळत असतात तिघीही. आता तितक्यात तिकडे दामिनी खाली येते. आणि आता इकडे ती अवंतीला सांगते की अवंती, मी बाहेर चालली आहे कामासाठी. हे बघ, इतकं सांगायचं की घराकडे लक्ष ठेव आणि या पोरींना माझ्या रूममध्ये जाऊ नको देऊ. आता इकडे त्यावरती बोलते, हो, आणि तिथून दामिनी निघून जाते. आता इकडे रीना आणि सावीला दिसतं. आता इकडे त्यावर ही जी असते सावी, आता इकडे ती बोलते की आता जायचं का. त्यावर आता इकडे ती बोलते, पण कसं जायचं, इथे अवंती वहिनी इथेच बसलेल्या आहेत ना, आणि ते आपल्याला जाऊ द्यायच्या नाही. त्यावर आता इकडे सावी बोलते की आर्या, इकडे ये, मला ना हा खेळ खूप बोर होतोय, आपण दुसरा खेळायचा का. त्यावर तिकडे ती बोलते, बरं ठीक आहे, कोणता खेळायचा. त्यावर तिकडे सावी बोलते, आपण चोर पोलीस खेळायचा का. त्यावर तिकडे ती बोलते, हो हो. आता इकडे त्यावर सावी बोलते, बरं ठीक आहे, आम्ही दोघी चोर बनतो आणि तू पोलीस, ठीक आहे, तू आता काउंट चालू कर. आता इकडे ती
डोळे झाकून 1 2 3 4 चालू करते. आता तिकडे या दोघीही तिकडेच रूमकडे जातात. त्यावर आता इकडे सावी बोलते, "रिने, तू इथेच उभी राहा. जर कोणी येताना दिसलं तर मला लगेचच कळव." आणि आता इकडे सावी जी असते रूमच्या आतमध्ये घुसते. आता इकडे ही विचार करते की पप्पाला दामिनी मॅडमनी का मारलं असेल आणि काय सांगायचं असेल पप्पाला. आता इकडे हे सगळं तू विचार करत असते. पण मात्र आता इकडे रिनी जी असते दारातच उभी असते. आता इकडे दामिनी रस्त्याने जात असते. ती लगेचच फोन लावून विचारते, "मी माझं काम आजपासून सुरू केलंय. आता 15 दिवसाच्या आत खरंच तिचा जीव जाणार ना?" त्यावर तिकडे ते बोलतात, "हो, 100% तुमचं काम पूर्ण होणार. फक्त तुम्ही एकच काळजी घ्या मॅडम, की बाटलीला हवेत ठेवू नका." आता असं म्हणल्याबरोबर इकडे ती बोलते, "तुम्ही त्याची काळजीच करू नका. मी नेहमी माझ्यासोबतच बाटली ठेवते." आणि एकदम ती पर्समध्ये चेक करत असते तर त्यात बाटली नसते. त्यावर एकदम ती फोन ठेवते आणि आता इकडे गाडी वळवायला लावते घराकडे. आता इकडे गाडी म्हणजे ड्रायव्हर जो असतो खूप हळूहळू जात असतो. त्यावर तिकडे दामिनी बोलते, "ए, लवकर चालव की बैलगाडी चालवतेस की काय?" आणि तिकडे त्याला फास्ट जायला लावते. आता इकडे सावी तिच्या सगळं काही फाईल्स, साड्या वगैरे सगळं काही चेक करत असते. आता इकडे रिनी तिथेच उभी असते. आता इकडे रिनीला समोरून दिसतं की दामिनी मॅडम येत आहे. आता हे बघून इकडे तिला भीती वाटते. आर्या सुद्धा तिथे आलेली असते. तर आता इकडे हा तर भाग इथे संपतो. पण आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे की आता रीना आणि आर्याला रूम बाहेर पाहून आता इकडे दामिनीची चांगलीच चिडलेली असते. आणि म्हणून आता इकडे ती रूमच्या दार उघडून आतमध्ये जाते. पण आता इकडे सावी आतमध्ये असते. दुसरीकडे इकडे धैर्य जो असतो स्टोर रूममध्ये चेक करत असतो की काही त्याच्या हाती लागतंय का म्हणून. आणि म्हणून तिकडे त्याच्या हाती लागतं ते म्हणजेच सावीच्या खेळण्यातले तिचे ते पेंटिंग्स जे फाडलेले होते. आता इकडे तो सगळे काही तुकडे जमा करतो आणि आता इकडे पझल सारखे एकमेकांना जोडतो. आता इकडे तो बोलतो की ही तर सावीने काढलेली पेंटिंग आहे आणि ही पप्पांच्या ॲक्सिडेंटला काहीतरी संबंध आहे याचा. आणि म्हणून आता इकडे तो फाईल घेतो आणि आता इकडे धैर्य गाडी घेऊन आता इकडे तिथून निघून जातो. ते म्हणजेच लवकरात लवकर पप्पांना न्याय मिळावा म्हणूनच. तर आता इकडे सावी जी असते लगेचच इकडे रिनीला मेसेज करते की धैर्य आत्ताच निघाले, लवकर ये म्हणून. तर आता प्रेक्षकांकडे इकडे सावी आणि धैर्य हे दोघेही आता इकडे एकाच जागी निघालेली आहे. पण आता या सगळ्यांमध्ये इकडे कोणाला समजेल का की सावीची मेमरी परत आलेली आहे? तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद. आणि इतकंच नाही तर आता इकडे दामिनी जी आहे ती आता इकडे सावीला तिच्या रूममध्ये पकडेल का? काय वाटतंय?